वेदांत, तुला जे बोलायचं ते लवकर बोल ना. मला ना कॉलेजला उशीर होतो. अगं अमू, मी आज रात्री रिटर्न चाललोय. हो, अरे मला सांगितलं वेदांतने. खरं तर त्यामुळेच मी आले. म्हणजे मी तुला बोलवलंय म्हणून नाही आलेस? अमर ते रिटर्न जातोय म्हणून आलीस तू? हो. बघितलं बघितलं. ए, तुम्ही भांडण सुरू करू नका. एक मिनिट थांबा यार, एक मिनिट थांबा. अमू, हे बघ, आपण काल बोललो की आपण भेटूया आणि सगळं प्लॅनिंग करूया. एक्झॅक्टली तेच करायला आज आपण भेटलोय. हे बघ, विक्रांत आणि आरती एकमेकांच्या खूप प्रेमात आहेत आणि त्यांचं लग्न व्हावं म्हणून तुम्हाला दोघांना गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असण्याचं नाटक करावं लागणार आहे. अमूल्या, आरती आणि विक्रांतचा विचार कर प्लीज. त्या दोघांसाठी तरी नाही म्हणू नकोस. एक्झॅक्टली, माझंही हेच म्हणणं आहे. आणि तसंही ह्या नाटकाचा सगळ्याचा तुझ्या पर्सनल लाईफवर किंवा तुमच्या करिअरवर काही फरक नाही पडणार आहे. मूल्य, म्हणजे तुला असं आपलं नाव जोडलं जाईल याची भीती आहे का? आय मीन, इन फ्युचर काही प्रॉब्लेम होईल असं वाटतंय का तुला? अजिबात नाही. मी भविष्याची फार काळजी नाही करत. मला वर्तमानात जगायला आवडतं. सो तो काही प्रॉब्लेम नाही. अगं पण उद्या तुझ्या होणाऱ्या नवऱ्याने जर विचारलं की वेदांत वानखेडेचं आणि तुझं काही होतं का, तर? अरे, तो विचारण्याआधीच मीच जाऊन त्याला सांगेन. आणि हे असे प्रश्न विचारणारा माझा नवरा असेल ना, तर मला त्याच्याशी लग्नच नाही करायचं. मी या बाबतीत क्लिअर आहे. गुड. आणि मी तर लग्न करणार नाही, सो मला याचं टेन्शनच नाही. गुड. ओके, मग काय ठरवलंय दोघांनी? म्हणजे होणार आहेत ना एकमेकांचे गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड? म्हणजे तात्पुरते? हो, मी तयार आहे अमूल्याचा बॉयफ्रेंड व्हायला. अच्छा. आय मीन, तात्पुरता बॉयफ्रेंड व्हायला. ताईसाठी मी हे करायला तयार आहे. येस येस, फायनली. ग्रेट. हो. काय पम्या, काय बघतोस? पोरीला मदत तर केली पाहिजे ना. नाही, नको, मी जाईन. माझा हेल्मेट द्या. हे बघा, माझा हेल्मेट द्या. काय करताय तुम्ही? माझी बॅग द्या. हे बघा, माझं सामान मला परत द्या. मॅडम, चला आमच्या सोबत. ट्रिपल सीट दोघांच्या मध्ये मस्त बसून हवा खात जाऊ. हात पकडायचं काम नाही. घाबरतेस कशाला? बघ किती घाम सुटलाय. सॉरी. मला आवडलंय. काय? तू माझ्यासाठी उभा राहिलास, तेही न सांगता.
पहला नशा पहला खुमार, नया प्यार है नया इंतजार, कर लूं मैं क्या अपना हाल, ऐ दिले बेकरार मेरे दिले बेकरार, तू ही बता। पहला अमूल्या, नशा पहला हे खुमार। थोडं ऑकवर्ड होतंय. माहिती, पण तू माझ्यासाठी एवढं केलंस, मी तुझ्यासाठी एवढं करूच शकते ना. अमूल्या, मी तुझ्यासाठी काही करायला तयार आहे. वेदांतने त्याला उचलून आपटलं, मागून आणखी निघाला. वेदांतने फक्त त्याला कोपऱ्याने लोळावलं आणि तायडे मग दोघंही सोबत आले. मला वाटलं बस खेळ खतम, आता वेदांचं काही खरं नाही. मग काय, वेदांतने दोघांनाही पंच मारला आणि दोघंही पडले. मी तुला सांगते तायडे, हिंदी फिल्मच्या हिरो सारखं 4-5 गुंडांना त्याने एकट्याने मारलं. म्हणजे त्याला सुद्धा थोडंफार लागलं, पण आता 4-5 गुंडांना एकत्र मारायचं म्हणजे थोडंफार तर लागणारच ना. बापरे, मग तू नाही गेलीस का मलमपट्टी करायला? त्याचा अर्ध दुखणं तर तिथेच बरं झालं असतं. पण मी खरं सांगू, मानला वेदांतला. एखादा असता ना तर घाबरला असता. आता हिरो निघाला. म्हणजे आता हिरोईनने पण पोचपावती दिलीये. काय ग तायडे, किती चेष्टा करते. मी कुठे चेष्टा करते? मग नाही तर काय. खोटं का होईना, पण त्या हिरोची हिरोईन तर तूच आहेस ना. एक विचारू? विचार. मला सांग, तू गर्लफ्रेंड बनण्याचं नाटक करता करता खरंच प्रेमात पडलीस का त्याच्या? असं का विचारतेस तू? मी असं का विचारते त्यापेक्षा तुला काय वाटतं हे जास्त महत्वाचं आहे, नाही का? खरंच प्रेमात पडलीस का त्याच्या? अगं नाही ग तायडे, असं काही नाहीये. असं काही नाहीये म्हणजे? असं काही नाहीये म्हणजे माझ्या डोक्यात सुद्धा अजून तसं काही नाहीये. वेदांत आणि माझा खरा बॉयफ्रेंड, विचार सुद्धा मी करू नाही शकत. कर मग विचार. मला माहितीये वेदांत द मोस्ट एलिजिबल बॅचलर वगैरह आहे, पण तायडे मेरे दिल की घंटी अभी तक बजी नहीं ना. फिर क्या करे? बजेगी बजेगी, तेरी भी दिल की घंटी बजेगी. तेरी ना अशा अजून 2-3 मारा केला ना की तेरी भी दिल की घंटी बजेगी. डोंट वरी. मला नाही वाटत. भेट लावायची? अगं तायडे, तुला सांगायचंच राहिलं. अमर्त्य आहे ना, आज US ला गेला रिटर्न. तो गेलाय, पण जाता जाता तुमच्या दोघांसाठी मस्त सेटिंग करून गेलाय. मानलं. काय ग तू ना. कारण ते मी उभं केलंय. द्याल त्या कामगाराला घराचा हक्क. तुम्ही आता तुमच्या लिमिट्स क्रॉस करताय. नाही हो, मला अजून रस्ता नीट क्रॉस करता येत नाही. मी लिमिट्स कसे क्रॉस करेन? हे सगळं तुमचंच आहे. मी मस्करी केली तुमची. वयानं मोठा आहे म्हणून सांगतो, तुला जसं वाटतं तसं जग चालत नाही. जग जसं चालतं तसं आपल्याला चालावं लागतं. विजय, कॅश घेऊन ये. विजय थांब. असं काय करता CEO साहेब?
27 करोड रुपये वसूल केलेत मी या कंपनीसाठी. तसं अथॉरिटी लेटर दिलं होतं तुम्ही मला. आणि पैसे देणं जमणार नसेल तर 2,70,00,000चं व्याज तुला कंपनीला द्यावं लागेल. या कंपनीचा बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणून ही सूचना आहे माझी. जा विजय, जा कॅश घेऊन ये. सर अरे ही डील तुझ्या साहेबांना सुद्धा मान्य आहे. जा. अमूल्य काय चाललंय? सॉरी, मी म्हणजे न विचारता आतमध्ये आले. पण आता मी तुझी गर्लफ्रेंड आहे ना, म्हणजे खोटी का असे ना, सो मी नॉक न करताच आतमध्ये आले. म्हणजे समजा इथे आजी असत्या तर आपल्याला असंच वागावं लागलं असतं ना. अमूल्य, मी ना मस्करीच्या मूड मध्ये नाही आता. एक मिनिट, तुला अमरतेची आठवण येते ना? अमूल्य, तू जा इथून प्लीज. लीव मी अलोन. नाही नाही नाही, मी तुला एकट्याला सोडून कुठेही जाणार नाही. का? कारण मी गर्लफ्रेंड आहे तुझी. आपण कॅफेला जाऊयात. अमूल्य, मी तुला एकदा सांगितलं ना, तू जा इथून. मला कुठेही नाही जायचंय. अरे वेदांत, एवढं चिडायला काय झालं तुला? मी तुला फक्त म्हणते की आपण कॅफेला जाऊयात. मी काय असं टिपिकल कपल सारखं वाग असं म्हणतेय का तुला? आणि एनिवेज, आपलं ठरलंय ना की काही दिवस एकमेकांसोबत चांगलं वागायचं. तुला माहितीये, मला अमरतेचाही मेसेज आला होता की तुम्ही दोघं कॅफेमध्ये जा आणि दोघांचाही फोटो काढून मला पाठवा. सो अब जो तेरा दोस्त है वो मेरा दोस्त है और उसकी खातिर तो तुम्हें करना ही पड़ेगा. नाही अमूल्य, मला नाही जमणार आहे. तू जा इथून. हे बघ वेदांत, मला माहितीये तू का टेन्शन मध्येस, पण जे काही झालं ते मागे सोडून दे. तुला त्रास होतो. अमूल्य, तू नाही समजू शकणार. मी समजतीये म्हणून तर तुझ्याशी बोलायला आले ना. हे बघ, आपण आपला दिवस आहे ना हसतमुख घालवायचा. एकाच गोष्टीला इतकं चिकटून राहिलो तर पुढे आपल्यासाठी काय वाढून ठेवलंय ते कसं कळणार? त्यामुळे ऐक माझं, चल कॅफेला. आय एम शुअर तुझी ती फेवरेट कॉफी पिऊन ना तुझा मूड एकदम फ्रेश होईल. आणि शिवाय आपल्याला गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असल्याची प्रॅक्टिस सुद्धा करायची ना, नाही तर आजींसमोर खूप प्रॉब्लेम होईल वेदांत. अमूल्य, तू ना. आणि हा, जर गुंड आले ना तर मी तुला प्रोटेक्ट करेन. म्हणजे त्या दिवशी तुझी बॅकफ्लिप मारली ना, मी ती सुद्धा मारेन. आणि तुझे असं गुंडांना या ठिशूम या. तू हसू नकोस वेदांत, मी खरंच तुला प्रोटेक्ट करेन. मूल्य, जाऊया कॉफीला. चल जाऊया. भाजी कोणी केले? मी केली. मीठ जरा कमी आहे असं नाही वाटत का? मला नाही वाटत आहे. आता तुला आईच्या चुकाच काढायच्या असतील ना तर बोलत राहा. आई, मला वाटलं म्हणून मी बोललो ना. तू का चिडतेस उगाच? चिडू नको म्हणजे काय? एवढं केलं ते राहिलं बाजूला. काम कसं चाललंय तुझं? नाही, आज ऑफिस मधनं उशीर झाला ना यायला. खूप काम असतं का रे? त्याला काय काम आहे आजकाल? सगळी कामं पुरुषोत्तमच करतात. एक मिनिट. आई, तू बरी आहेस ना? तुला कळते ना तू काय बोलतेस? सगळी कामं तो करतो. तो ते म्हणायचं मोठे आहेत ते तुझ्यापेक्षा. आय डोंट केअर. तू काही म्हटलंस ना तरी सत्य लपून राहणार नाहीये. ते उत्तम काम करतायत. उत्तम काम. आणि हे कोणी ठरवलं? वेदांत, एका झटक्यात त्यांनी बिलाची रक्कम वसूल केलीये. थोडं तरी कौतुक कर त्यांचं.
आई, हे असं पैसे खायला घालून काम करून घेणं याचं मला अजिबात कौतुक नाही. मार्ग कोणताही असू देत, काम पूर्ण होणं जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी. आई, अगं तुला कळतंय का तू काय बोलतेस? वेदांत, एक गोष्ट लक्षात घे, जी गोष्ट तुला महिनोन महिने करता आली नाहीये ना, ती त्यांनी एका झटक्यात केलीये. सरकारी पैसे वसूल करणं काही सोपी गोष्ट नाहीये. आई, जर तुला यातलं काही कळत नसेल ना तर प्लीज याबद्दल बोलू नकोस आणि त्या माणसाची बाजू अजिबात घेऊ नकोस. बाजू घेण्याचा प्रश्न येतोच कुठे रे वेदांत? तुला ना साधा हिशोब सुद्धा कळत नाही. कंपनीचे पैसे मिळाले नव्हते म्हणून कंपनीचं नुकसान होत होतं आणि त्या माणसामुळे ते पैसे आपल्याला मिळालेत. आई, ही काय पैसे वसूल करण्याची कंपनी टाकलेली नाहीये मी, आणि मान्य आहे पैसे ओव्हरड्यू होते, पण ते काय आज ना उद्या रिकव्हर झाले असते ना. मला ना असं लाच खायला घालून काम केलेलं आवडत नाही. आई, माझा एक लॉंग टर्म गोल होता, एक नॉन करप्ट कंपनी उभी करायचं, जिथे काम फक्त आणि फक्त मेरिटवर होतं. पण तिथे हा माणूस आला आणि पूर्ण कंपनीची वाट लावली याने. ते काही चुकीचं करत नाहीयेत. आई प्लीज. दोघं जरा गप्प बसाल का तुम्ही? मग सांग ना तुझ्या नातवाला, सांग जरा, मन मोठं कर म्हणून. नूतन, पण आता हा पुरुषोत्तम आला ना तर आय एम शुअर की हा कंपनीची इमेज खराब करणार. पण मग तू व्यवस्थित लक्ष ठेव ना. जी, अगं मी देतोय लक्ष, पण ना मी जे काही करतो किंवा ऑफिसमध्ये जे काही होतं ना ते त्याला कळतं, आणि ते कसं कळतं ते मला माहित नाहीये. हे बघ वेदा, माझं एवढंच म्हणणं आहे की तू डोकं शांत ठेव. जी, अगं तो पुरुषोत्तम माझ्या समोर जरी आला ना तरी माझं डोकं नाही राहत शांत. आयडिया, एक काम कर, गर्लफ्रेंडशी बोल, म्हणजे डोकं आपोआप शांत राहील. काय बरं, दमला असशील ना, झोप आता. गुड नाईट. गुड नाईट. बाकी हे मला आवडलं. काय? हेच रे, आधी नुसतं गर्लफ्रेंड म्हणलं ना तरी चिडचिड करायचास, आणि आता काय म्हणतोयस की तुमचं छान जमतं, ती तुझी काळजी घेते. हा, ऐकून इतकं बरं वाटतंय ना मला. काय नाव सांगतोयस का तिचं? मला सांग ना रे, कान अगदी आतुर झाले तिचं नाव ऐकायला. वेदांत, म्हातारीला आता असं ताटकळत ठेवू नकोस. या वयामध्ये काय अपेक्षा आहे रे माझी? एवढीच अपेक्षा आहे की नात सुनांनी लवकरात लवकर घरी यावं, हो की नाही? एक मिनिट, या वयात म्हणजे? तुझं म्हणणं आहे तू तर यंग आहेस ना? हा, म्हणजे मनाने अजून 16च वर्षाची आहे बरं कमी. आता नाव सांगतोस का तिचं? जी. बरं, उद्या तिचं नाव सांगायचंय मला. कान आतुर झालेत माझे, कळलं का? गुड नाईट. गुड नाईट. उद्या नक्की ना? जी. गुड नाईट. गुड नाईट. जाते. उद्या नाव ऐकायचंय बरं का मला. आजी, मला ना असं वाटतच होतं की दादा आणि अमूल्याचं काहीतरी असणार, पण हे बेस्ट झालं. आता माझा मार्ग मोकळा. माझ्या आणि आरतीच्या आयुष्यात काहीच प्रॉब्लेम येणार नाहीत. याला असं वाटतंय की ह्यानी आता त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव सांगितलंय, पण मला आधीपासूनच माहिती होतं याची गर्लफ्रेंड कोण येते. हो? कसं काय? तुला कसं काय माहित होतं? कसं आहे ना, नी मांजरीला असं वाटतं की आपण डोळे मिटून गुपचूप दूध पितोय, आपल्याला कोण बघणार आहे, हो की नाही? पण ही आजी आहे ना, या आजीचं त्या मांजरीवरती बारीक लक्ष असतं. आजी, काय मांजर आणि काय दूध? अगो बाई, काय मांजर काय दूध, हो का? प्रूफ हवंय? फोटोज दाखवते, थांब. दादा, अरे दादा, हे बघ, असं म्हणतात मनी वसे ते स्वप्ने दिसे. तू जर सतत एखाद्या गोष्टीचा विचार करत असशील
तर ते येतं स्वप्नात. तुला स्वप्न काय पडलंय ते तर सांग. काही नाही. अगं नाही, सांगतच नाहीये. असं म्हणतात की पहाटेचं स्वप्न खरं होतं. तुला कधी पडलंय स्वप्न? अमूल्य, अगं चेहरा बघ कसा झालाय. काय झालंय नीट सांग तरी. जाऊ दे. का जाऊ दे काय? अमूल्या, तू एक काम कर, देवासमोर जा हं? आणि देवाकडे प्रार्थना कर की सगळं व्यवस्थित होऊ दे. हं? आणि तू फक्त सकारात्मक विचार कर. नकारात्मकता तुझ्या मनातही येऊ देऊ नकोस. मग सगळं व्यवस्थित होईल बघ. मी चहा करू का? बरं आई, मी निघते हा कॉलेजला. बाय. मी जे काही करते ते योग्य आहे ना? त्याने आई आणि अण्णांना त्रास तर होणार नाही ना? बोल ना. ऍक्च्युली आज दादाने आजीला सांगितलं की मी त्याची गर्लफ्रेंड. हा, वेदांतने सांगितलं मला, त्याचा कॉल आला होता. पण आजी काय म्हणाल्या हे त्याने सांगितलंच नाही. काय म्हणाले आजी? आजी अगं ती खूप खुश होती माहितीये. आणि ती म्हणाली की तिला सगळं आधीच माहित होतं. आधीपासून माहिती होतं? कसं काय? थांब. हा फोटो बघ. आजीकडून मागवून घेतलाय मी. नाही 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 वहिनी, बघ हे असं काही नाहीये. ते माझ्या डोळ्यात कचरा गेला होता त्या दिवशी आणि वेदांत फक्त फुंकर मारत होता. हा, दादाने मला सुद्धा हेच सांगितलं. पण आमच्या आजीला असं वाटतंय की यु नो तू आणि वेदांत दादा. वहिनी नाही, हे बघ वाटलं सर तू एकदा वेदांतलाही विचार. असं काही नाहीये. अमूल्या, मला माहितीये सगळं, डोंट वरी. वहिनी अगं, पण आजीने गैरसमज करून घेतलाय. अमूल्या, इट्स ओके, ठीक आहे, तू घाबरू नकोस. खरंच नाही वहिनी, तुला कळत नाहीये का? आपल्यामध्ये मजा मस्करी ठीक आहे, पण मोठ्यांनी गैरसमज करून घेतला तर खूप प्रॉब्लेम होईल. गुप्ते, आता मी बिझनेसकडे लक्ष देऊ का हे करत बसू? सॉरी वेदांत सर, म्हणजे मी तुम्हाला गाईड करू शकतो पण चुकीचा सल्ला नाही देणार. आणि तसंही हा तुमचा इंटरनल पर्सनल प्रॉब्लेम आहे, तेव्हा प्लीज मी काय म्हणतो ते समजून घ्या. ओके, थँक्यू गुप्ते. ओके सर, थँक्यू. या. आता मी जे सांगतोय ते सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. त्या पुरुषोत्तमला कोण कोण ओळखतं? मी ओळखते सर, ते ऑफिसला येतात म्हणून आम्ही ओळखतो त्यांना. माझा आणि त्यांचा जास्त परिचय नाहीये. ओके, सो इथून पुढे या कंपनीची एकही इन्फॉर्मेशन मला विचारल्याशिवाय बाहेर जाता कामा नये, कळलं? म्हणजे आपण टेंडर्स कुठे भरले आहेत, कोणाचं कोटेशन किती आहे, या सगळ्या इन्फॉर्मेशन कंपनीच्या बाहेर गेल्या नाही पाहिजेत. इज इट क्लिअर? सर पण मला माहितीये ही इन्फॉर्मेशन कोण विचारत असेल. सो तुम्ही सगळ्यांनी त्या पुरुषोत्तमचा नंबर सेव्ह करून ठेवायचा आणि जर त्याचा फोन आला तर नाही उचलायचा. सर, ते ऑफिसमध्ये सुद्धा येतात.
तर त्यांनी इथे येऊन विचारलं की फोन का नाही घेतला तर काय सांगायचं? तो जर समोर आला ना तर त्याला म्हणावं की मी बिझी होतो आणि मला नाही जमत. आणि जर त्याने समोर येऊन जरी इन्फॉर्मेशन विचारली ना तरी ती त्याला द्यायची नाही. आणि जर एवढं सगळं सांगून सुद्धा ही इन्फॉर्मेशन चुकून कंपनीच्या बाहेर गेली तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, जो ही इन्फॉर्मेशन लीक करेल तो कंपनीच्या बाहेर जाईल. Now get back to your work. दादा काय झालंय? काही सिरियस प्रकरण आहे का? आईची कृपा, अजून काय? दादा पुरुषोत्तम बाबांचा असिस्टंट होता ना रे? हो. आई म्हणते की सॉरी, थोडा लेट झाला. काय झालं? तू इतक्या अर्जंटली फोन केलास? इट्स ओके. तू तू तुझा वेळ घे. तुला जेव्हा बोलावं वाटेल आपण तेव्हा बोलू. अमूल्य, आई तिचं सगळं सामान घेऊन घर सोडून गेली. अरे पण का? आजीने तिला सांगितलं की मी तुझ्याशी एंगेजमेंट करायला तयार झालो. मी एंगेजमेंट करायला तयार झालोय म्हटल्यावर विक्रांत आणि आरतीचं पण लग्न होणार. त्यामुळे खूप चिडली आई. तुझं बरोबर होतं. आईला आपल्याबद्दल सगळं सांगितल्यानंतर पण आई जर नाही म्हणाली तर काय? आपण हे सगळं नाटक का केलं? विक्रांत आणि आरतीचं लग्न व्हावं, त्यांची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून ना. पण आईला काही ऐकायचंच नाहीये. अमूल्य, मला नाही कळते मी काय करू. मला काही सुचत नाहीये. मी वेदांत शांत हो. कसा शांत हो? आई त्या पुरुषोत्तमचं ऐकते आजकाल. अनिलशी बोललोय तसं. माझा मित्र आहे ना डीसीपी, मी त्याला म्हटलंय त्या पुरुषोत्तमची सगळी माहिती काढून आण. ऍक्च्युली मी सुद्धा बोलले अण्णांशी. ते सुद्धा माहिती काढतायत त्यांच्या भूतकाळाविषयी. आई असं का करते? का वागते असं? मी मुलगा आहे ना तिचा. माझ्या मनातलं पण समजून घेतलं पाहिजे ना तिने. त्या पुरुषोत्तमला कंपनीच्या कामात इन्व्हॉल्व्ह करून ठेवलंय. अमूल्य, तुला माहितीये मी उभ्या केलेल्या ऑफिसमध्ये माझी जायची इच्छाच होत नाहीये. या सगळ्यानंतर तर घरी पण जायची इच्छा होत नाही. आई आणि माझी ना भांडणं होतात. आईशिवाय घराला शोभा असते का? हे बघ वेदांत, सगळं व्यवस्थित होईल. अरे ती आई आहे तुझी. तिला सुद्धा नाही करमणार तुझ्याशिवाय. मला सांग, हे सगळं घडलं तेव्हा आजी होत्या? ती तिथेच होती. ती म्हणाली तू काळजी करू नकोस, माझी मुलगी आहे, मी समजावेन तिला. आई सेफ असेल ना? तुला माहितीये ना त्याचा राग कसा आहे. रागाच्या भरात तो काय करेल ना काहीच सांगू शकत नाही. वहिनी, तू शांत हो. हे बघ, रागाच्या भरात तो असं तसं काही करणार नाही. माझं बोलणं झालंय त्याच्याशी. तू नको टेन्शन घेऊस. अमूल्य, तुला एक सांगू, मी लहानपणापासून बघतेय दादाला, पण मी अशी एकही व्यक्ती बघितली नाही जी दादाशी स्पष्ट बोलू शकते किंवा दादाला हँडल करू शकते किंवा दादाजीचं ऐकतो. पण आता अशी व्यक्ती आहे अमूल्य, आणि ती व्यक्ती तू आहेस. मी? हो अमूल्य, तुला कळतंय का? दादा तुझं ऐकतो. त्याचा मूड कसा ठीक करायचा ना हे तुला माहितीये. अमूल्य, ऐक ना, तू एक काम करशील माझ्यासाठी प्लीज? तू ना थोडे दिवस दादाला साथ दे. त्याच्याशी भांडू नकोस प्लीज.
त्याच्या बरोबर राहा. हे बघ अमूल्या, तो माझं नाही ऐकणार अगं, पण तो तुझं नक्की ऐकेल. मी समजू शकते. तू नको टेन्शन घेऊस. तो आत्ता आलाय का ऑफिसमध्ये? तो म्हणाला की त्याची घरी थांबायची सुद्धा इच्छा होत नाहीये आणि ऑफिसला यायची सुद्धा इच्छा होत नाही, म्हणूनच ऑफिसला आलेला दिसत नाही. हॅलो, कशी आहेस अमूल्या? कोण बोलतंय? ओळखलं नाहीस ना? अगं वेदांची आजी बोलतेय मी. आजी, आजी बोला ना. गडबडीत नाहीयेस ना ग? नाही बोला ना. आणि घरामध्ये अण्णा, आई, आरती हे सगळे कसे आहेत? सगळे ठीक आहेत. तुम्ही कशा आहात? मी एकदम आनंदात आहे. अशाच आनंदात आणि हसत राहा. हो बाळा, नक्की. बरं, कुठेस तू आता? मी ऍक्च्युली ऑफिसच्या एका कामानिमित्त बाहेर आले होते. बोला ना. बर, अगं मला तुला भेटायचंय. कधी वेळ आहे तुला भेटायला, सांग बरं. भेटायचंय? आजी, तुम्ही कशाला त्रास करून घेताय? मी येते तुम्हाला भेटायला. तुम्ही सांगा कुठे येऊ? नाही, ऐक, मीच येते तुला भेटायला. तुझ्या वेळेप्रमाणे भेटू आपण. अगं तू सकाळी उठून कॉलेजला जातेस, अभ्यास करतेस, तिथून घाईघाईने ऑफिसला येतेस, तिथली कामं करतेस, परत घरी जाऊन अभ्यास करतेस, हो की नाही? आता या सगळ्यामध्ये मला भेटायला तुला कधी वेळ आहे ते सांग. आजी, तुम्हाला तर माझं सगळं स्केड्यूल माहितीये. कसं काय? सांगेन ना, आपण भेटलो ना की नक्की सांगेन. बरं ऐक, आज संध्याकाळी 7 वाजता भेटूया. मी घरीच येईन तुझ्या. अगं फोन करून येईन, चालेल? हो ठीक आहे. ठीक आहे, चल मग भेटूया आपण. हा, ओके ओके, बाय. हो. कधी एकदा अमूल्याला देते ना, असं झालंय मला.